नाही गेले जवळजवळ 106 दिवस 106 दिवस आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे फिरतो आहोत। राजसाहेबांनी केंद्रीय निरीक्षक समिती जी नेमली गटाध्यक्षांची, त्या समितीमध्ये मी अविनाश अभ्यंकर, कर्णा धुंबले, रीटाताई, नंदू चिले वगैरे ही सगळीच मंडळी आम्ही एकत्रपणे फिरतो आहोत। आणि संपूर्ण मुंबईमध्ये जे 36 मतदारसंघ आहेत, त्या 36 मतदारसंघामध्ये आम्ही गटाध्यक्षांची बैठका घेतल्या। गटाध्यक्षांच्या सोबत काही ठिकाणी शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, विभागाध्यक्ष सहभागी होत होते। काही ठिकाणी अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी सहभागी होत होते। आणि आम्ही जवळजवळ 36 मतदारसंघ कालच माहीम हा मतदारसंघ करून आम्ही 36 मतदारसंघ पूर्ण केले। आणि आज आमच्या केंद्रीय निरीक्षक समिती गटाध्यक्षांची जी आहे त्याचे जवळजवळ एक 250 सदस्य आहेत। त्या 250 सदस्यांची आज महर्षी दयानंद कॉलेज MD कॉलेज या ठिकाणी आता 7 वाजता बैठक आहे। आणि त्या बैठकीमध्ये पुढे नेमकं आपल्याला काय करायचं आहे त्याबद्दलची चर्चा होणार आहे। आम्ही संवाद साधतो, त्या संवादातून आमची लोक ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी त्यांना जो अनुभव येतो आहे, प्रत्यक्ष वॉर्डला आमची लोकं गेलेली आहेत, त्या वॉर्डमध्ये जाऊन आलेल्या लोकांना आमचा जो काय अनुभव आलेला आहे तो अनुभव ते आमच्यासोबत शेअर करतात। आणि त्याच्यानंतर मग पुढची आम्हाला काय प्लॅनिंग करायचं आहे त्याची आम्ही आखणी करतो। काही सूचना आहेत, पक्षाध्यक्षांकडून असलेल्या सूचना आहेत, आमच्या अनुभवातून आलेल्या सूचना आहेत, काही प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन काम करणाऱ्या आमच्या लोकांकडून आलेल्या काही सूचना आहेत, त्याचं आम्ही सगळं एकत्रितपणे करून त्यातून जे पक्षाच्या हिताच्या दृष्टीने योग्य असेल ते आम्ही करतो आहे। किंबहुना निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला पुढे काय करायला लागेल अशा प्रकारच्या उत्तम सूचना येतील, त्यांचा स्वीकार करून आम्ही पुढची वाटचाल आणि दिशा ठरवत आहोत। सर, मराठीच्या मुद्द्यावर मनसे पहिल्या दिवशीपासून आवाज उठवताना पाहायला मिळते, पण आता राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी म्हटले की हिंदी सक्तीसंदर्भात पहिल्यांदाच भाष्य केलं। त्यांनी म्हटलं की अशा भाषिक वादांमुळे महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही, त्यामुळे नागरिकांना भाषेच्या आधारावर भेदभाव करू नका। पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, राज्यपाल महोदय महामहिम आहेत, त्यांच्यावरती भाष्य करणं उचित जरी नसलं तरीसुद्धा या मुंबई शहरामध्ये जेव्हा मुंबई इलाका होता त्यावेळेला या मुंबईचं जे काही मराठी माणसाचे इतर भाषिकांनी या मुंबईला जे काही वैभव प्राप्त करून दिले त्याच्यात जगन्नाथ शेठ हे सुद्धा जगन्नाथ शंकर शेठ यांच्यासारखे मोठे व्यक्तिमत्व या ठिकाणी होऊन गेलेले आहेत। किर्लोस्करांसारखे असे मराठी खूप मोठी लोक होऊन गेलेले आहेत। आणि त्याच्यासोबत इतरही भाषिक जे आहेत, मग त्यात गुजराती आहेत, मारवाडी आहेत, कदाचित उत्तर भारतातील असेल, अशा सगळ्या लोकांनी ह्या मुंबईला मोठं केलेलं आहे, त्याविषयी काही म्हणणं नाही माझं। परंतु मुंबई शहर ही कितीतरी झाली तर या मुंबई शहरातील नागरिकांनी 107 हुतात्मे देऊन ही मुंबई मिळवलेली आहे। त्यासाठी खूप मोठा लढा उभारावा लागलेला आहे आणि त्याच्यातूनच ही मुंबई आम्हाला मिळालेली आहे। आणि इतर म्हणजे जी भाषिक प्रांत रचना आली त्यातून मिळालेली मुंबई आहे। आणि त्यामुळे मुंबईवरचा अधिकार हा मराठी माणसाचा आहे, तो कोणी डावलू शकत नाही। आम्ही ह्याचा अर्थ हिंदी भाषेचा द्वेष करत नाही आहोत। राज्यपालांनी केंद्र सरकारने आता जी काही त्रिभाषा सूत्र धोरण घेतलं त्यात आत्ताच केंद्र सरकारने निवेदन केलेलं आहे की राज्यामध्ये ज्या 2 भाषा घ्यायच्या त्या घ्यायला पाहिजेत। असं असताना राज्यपालांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं उचित नाही। आम्हाला काही कोणाला मारण्यामध्ये काही आनंद नाही वाटत आम्हाला, परंतु समोर ज्यावेळेला आरे बोलतो त्याला कार्याचं उत्तर आल्यानंतर ती घटना घडतात, त्याचा काय आम्ही पाठीराखा नाही आहोत आम्ही। पण काही वेळेला नाईलाजाने तुम्ही जर तेच प्रेमाने बोललात की आम्ही महाराष्ट्रात आलेलो आहोत, मराठी मातीत आम्ही रोटी कपडा मकान ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला महाराष्ट्राने दिलेल्या आहेत, मराठी माणसाने दिलेल्या आहेत, मराठी भाषेने दिलेल्या आहेत, मराठी मातेने दिलेल्या आहेत, मातीने दिलेले आहेत। हे जर तुम्हाला सगळा मराठी माती जर देत असेल तर ती भाषा शिकायला तुम्हाला अडचण काय आहे? आणि त्यामुळे आम्हाला मारहाण करण्यात काही स्वारस्य नाही। आमचा लढा साधा आहे, तुम्ही आमचा सन्मान करा, आम्ही तुमचा सन्मान करतो। आम्ही कुठल्या भाषेचा विरोधक नाही आहोत, हिंदी भाषेचे इतरही भाषेचा आम्ही सन्मान करतो आणि पुढेही सन्मान करत राहू। मात्र आमच्या भाषेला सुद्धा दिलेली कोणी जर काही असेल तर ते आम्ही सहन करणार नाही, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। तुम्ही सन्मान करा,
आम्ही तुमचा सन्मान करू. ते असं म्हणतात की शक्य तितक्या भाषा शिकायला हव्यात, पण मातृभाषेचा अभिमान आपण नेहमीच बाळगायला हवा असं म्हणतात. बिलकुल. मला असं वाटतं की त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे. तेही मराठी बोलतच असतील, काही विषय येत नाही. ते जर मराठी इकडे येऊन बोलत असतील, मला माहिती नाही ते एक्झॅक्टली मराठी बोलतात की नाही, पण जर बोलत असतील तर इतर भाषिकांनी या राज्यात आलेले आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, त्यांनी मराठी का शिकू नये? ज्या वेळेला महाराष्ट्र राज्यामध्ये UPSCचे विद्यार्थी, MPSC नाही UPSCचे विद्यार्थी ज्यावेळेला येतात, कुठल्याही कॅडरमधून ते ज्यावेळेला येतात, IPS होऊन UPSCला IAS होऊन, त्याला ते मराठी भाषा शिकतातच ना. तर इतर लोकांनी सुद्धा ती शिकली पाहिजे आणि इतरांचा सन्मान करायला गरजेचं आहे. अमराठी माणसाकडून जे एका मराठी तरुणीला मारहाण झालेले प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आलेला आपण समोरसुद्धा पाहतोय. कसं बघतात? नाही, मला असं वाटतं की हे जे काही चालले ना, हे काही लोक पॉलिटिकल आपली पोळी भाजण्यासाठी जाणून बुजून गोष्टी घडवत आहेत. याच्यावरती राज्य सरकार मला उदासीन दिसते. राज्य सरकारला कुठंतरी एकंदरीत हे मतांची फूट पाडायची असं मला वाटते. त्यासाठी चाललेले सगळं आहे. मला वाटतं राज्य सरकारने यातून बोध घ्यावा. शेवटी कसं आहे की आपण एकमेकांचे दुश्मन नाही आहोत. आपलं राज्य वाचलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आपण ज्यावेळेला राज्य सरकारचे मुख्यमंत्री ज्यावेळेला महाराष्ट्र धर्म समजावून सांगतात, अभ्यासपूर्ण सांगतात, त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्र धर्म समजून घेतला पाहिजे आणि महाराष्ट्र धर्माच्या व्याख्येमध्ये या महाराष्ट्राचा सन्मान राखणं हे सुद्धा येतं. कारण हा महाराष्ट्र संत महंतांचा महाराष्ट्र आहे, वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारचे लोक जर वागत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. मला वाटते की राज्य कोणाचे राज्य असो त्यांची भीती ही चुकीच्या लोकांना वाटलीच पाहिजे आणि ती वाटली पाहिजे. अशा प्रकारचं वर्तणूक राज्य सरकारने मी केले पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.